हा अनम्यूट केला. अरे करतो आवाज जाणार. हो तुमचा आवाज येतोय, मला कसा येणार आहे? या सर्वांचं शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष जॉईन झालेले आहेत, तसेच मंगरे सर जॉईन झालेले आहेत आणि यामध्ये मार्गदर्शक श्री गणेश सावंत, विधी मुद्राळे, श्री विशाल धुरी सर मडिक जॉईन झालेले आहेत.
कर्डे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रास्ताविका सुरू करावी. धन्यवाद सर. आवाज येतो का आपल्या सर्वांना? थम्स दाखवा फक्त चॅटमध्ये, हरकत नाही. तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद विभाग शाखा सिंधुदुर्ग व गुरुवर्य समूहाच्या संयुक्त विद्यमानाने आपली ही कार्यशाळा आजपासून आपण सुरू करत आहोत. विनामूल्य ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग 2024-25. यापूर्वी शिक्षक परिषदेमार्फत अनेक उपक्रम मुलांसाठी आपण राबवत आलेलो आहोत. यापुढेही राबवले जातील. मागे आपण सलग 2 वेळा वैदिक कार्यशाळा राबवली होती. त्यावेळी आपल्या मार्गदर्शिका विधी मुद्राळे मॅडम आता सुद्धा मार्गदर्शिका आहेत, त्या होत्या तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी घेतलेली होती. ती 2-2 महिन्याची 2 वेळा आपण ती राबवलेली आहे. त्यानंतर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मुलांसाठी मार्गदर्शनासाठी काही व्हिडिओ सुद्धा आपण व्हिडिओ स्पर्धा घेतलेल्या होत्या, भाषण स्पर्धा वगैरे लॉकडाऊनच्या कालावधीत. त्यानंतर आता ही जी ऑनलाईन कार्यशाळा आपण जी घेतोय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ह्याच्या मागचा हेतू म्हणजे सर्वत्र आपण पाहतो अकॅडमीचं थोडंसं वारं वगैरे येतं तिथे, मग तिथे फीस जास्त असतात, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर खेड्यातल्या मुलांपर्यंत सर्वांना तिथं खेड्यातल्या मुलांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही, कारण पुन्हा म्हणजे वाहतुकीची साधने वगैरे ह्या सगळ्या मर्यादा येतातच आपल्याकडे, आणि त्या फीज असल्यामुळे जास्तीच्या आपल्याला ते शक्य होत नाही. त्यामुळे मग आम्ही सर्वांनी असा विचार केला की ह्या सर्व गोष्टींचा लाभ म्हणजे आपल्याकडे दर्जेदार मार्गदर्शक आहेत, त्या सर्वांचा आपल्या मुलांना लाभ व्हावा म्हणून आपण ऑनलाईन देऊ शकतो. त्यानंतर ते आपण रेकॉर्डिंग युट्यूबला ठेवूया, जेणेकरून मुलं ते पुन्हा ज्यावेळी त्यांना आवश्यक वाटेल त्यावेळी पुन्हा जाऊन तो व्हिडिओ पाहू शकतील. ह्या सगळ्या गोष्टीतून गरजेतून ही ऑनलाईन कार्यशाळेची निर्मिती आपण मुलांसाठी केलेली आहे. ही जी कार्यशाळा आहे ही इयत्ता 4थी आणि 5वीच्या मुलांना आपण, आणि ते ही जिल्हा परिषदचीच मुलं असं टार्गेट ठेवून आपण ही आयोजित केलेली आहे. त्यानंतर ही ह्या कार्यशाळा म्हणजे दररोज आपल्या तासिका होणारच आहेत. आपल्या सोबत असणार आहेत ते तज्ञ मार्गदर्शक. मगाशी थोड्या वेळापूर्वी नाईक सरांनी आपल्याला सांगितलेले आहेत तज्ञ मार्गदर्शक कोण कोण आहेत. त्यानंतर त्याच्यात आणखीन एक घटक घेतला की आपलं जे मटेरियल आहे ते मुलांना इव्हॅल्युएट करता यावं म्हणून आपण मग खाजगी संस्थेचं ऍप जे आहे ते आपण घेतलं, आणि त्या ऍपला आता आपण जे सिंधू साथी म्हणून आपण सर्वजण वापरतोय ते ऍप आहे. त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळ्या चाचण्या देता येणार आहेत, MCQ OMR पद्धतीने असाइनमेंट्स असणार आहेत. तिथे ह्या सर्व जे आपले पाठ होतील त्या सर्व पाठांची युट्यूबची लिंक तिथे असणार आहे. त्यामुळे हे सर्व काही जे बाहेर बाजारात पेड व्हर्जन मध्ये मिळतं वर्षाला 500 रुपये किंवा 1000 रुपये घेऊन, ते आपण मुलांना सर्वांना मोफत मध्ये ठेवलेलं आहे आपल्या या शिक्षक परिषदेमार्फत. त्यावरती बराचसा जो सरावासाठी प्रश्नसंच असणार आहेत ते सर्व PDF स्वरूपात असणार आहेत, किंवा जसे आपण बेसिक अधिक करण्याची किंवा बेरजेची चाचणी आपण बेसिक ठेवली होती ट्रायल म्हणून, त्या पद्धतीचे सुद्धा आपल्याकडे असणार आहेत. त्यानंतर ही जी कार्यशाळा आहे ही वर्षभर चालणार आहे आणि प्रत्येक घटकावर असणार आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील त्याच्यात असं आहे, झूमची मर्यादा 100 मुलांची आहे, अनलिमिटेड टाइम आहे, आणि आपल्याकडे एनरोल झालेली मुलं आहेत, दाखल झाली ते 200हून अधिक आहेत. त्यामुळे सर्वांना काही पाहता येणार नाही झूम वरती. त्यामुळे आपण युट्यूब लाईव्ह दिली होती, ती आपण सोय केलेली आहे. त्यामुळे वर्षभर वर्षभर नाही, आपण शंका समाधानाचं बोलत होतो. त्यामुळे आपल्याला जर काही शंका असतील त्या पाठ झाल्यानंतर झूम वरती आहेत त्यांनी झूम वरती विचारू शकता, आणि जे युट्यूब लाईव्ह वरती आहेत त्यांनी काय करा, तुमच्या ऍपमध्ये खालती चॅटचा एक ऑप्शन आहे, सर्वात खालती चॅटच्या ऑप्शनला जाऊन तिथून तुम्ही संबंधित तज्ञ मार्गदर्शकांना डायरेक्ट मेसेज टाकू शकता, किंवा तिथे ग्रुप देखील केलेला आहे, त्या ग्रुपवरती तुम्ही तो प्रश्न तुमचा उपस्थित करू शकता. त्यानंतर ज्यावेळी संबंधित मार्गदर्शक तिथेच तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतील, म्हणजे चॅटमध्ये देतील, समजावून सांगतील, किंवा मग पुढची तासिका ज्यावेळी असेल त्यावेळी एक 10 मिनिटं अगोदर, म्हणजे सुरुवातीची 10 मिनिटं तुम्ही ज्या शंका विचारल्या होत्या त्याच्यावरती थोडीशी चर्चा करतील आणि मग आपला घटक सुरू करतील. हे असं एक चालू असणार आहे आपलं. त्यानंतर ह्या वर्षभरात आम्ही असं पण नियोजन केलेलं आहे की एक ऑफलाईन कार्यशाळा घ्यावी, त्यामध्ये तज्ञ मार्गदर्शक, नामवंत तज्ञ मार्गदर्शक बोलवण्याचा आमचा मानस आहे. त्याला वेळ आहे, आणि शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये सराव प्रश्नपत्रिका, आणि त्याही बोर्डच्या लेवलची काठिण्य पातळी असलेल्या सराव प्रश्नपत्रिका तयार करणे आणि त्या तुम्हा सर्वांकडून सोडवून घेणे
हाही एक आमचा मानस आहे. त्यामुळे पाहू, या सगळ्या गोष्टी आपण या वर्षभरात आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली ही कार्यशाळा सुरू राहणार आहे. तर ह्या सर्व गोष्टीचा तुम्ही आवश्यक लाभ घ्या आणि तुमची तयारी स्पर्धा परीक्षेची आतापासून होऊ देत. आणि आमचा प्रयत्न असा आहे की हे जे 200च्या वर मुलं आहेत यातले किमान 50% मुलं पुढच्या वर्षी APJ अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा आहे जी जिल्हा परिषदची आहे, त्यानंतर STS आहे, ब्रेन डेव्हलपमेंट आहे आणि शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा या सर्वांमध्ये 50%च्या वर मुलं ही ह्या कार्यशाळेत असावी असं आमचं एक ध्येय आहे. आणि त्याच्या पुढच्या वर्षी ही पुन्हा चालूच राहणार आहे, पण त्यावेळी ती टक्केवारी वाढत जाऊ अशी आम्ही अपेक्षा ठेवलेली आहे. तर ह्या पुढची ही कार्यशाळा ही अशी चालू आहे. तुम्हा सर्वांना या कार्यशाळेत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. लाभ घेत राहा असेच आणि उपस्थित मात्र कायम रेग्युलर ठेवत चला. प्रास्ताविक इथे मी थांबवतो. धन्यवाद. नाईक सर. धन्यवाद कर्डे सर. कर्डे सर याचं गरज, महत्व, त्याची जी काही उद्दिष्ट आहेत, पुढे कसं चालेल याबाबत आपल्याला माहिती दिली. आमचे मार्गदर्शक आमच्या शिक्षक परिषद प्राथमिक विभागचे राज्य संपर्क प्रमुख माननीय श्री राजेंद्र नांद्रे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. तर आवाज येतोय का? माझा आवाज येतोय? हो येतोय, आवाज येतोय सर. सर्वांना प्रथमतः नमस्कार. आज आपण या ठिकाणी सर्वजण एका नवीन विषयाच्या अनुषंगाने उपस्थित झालेलो आहोत. मी खर तर शिक्षक परिषदेचे सहकार्यवाह आणि या ऍपचे निर्माते यांचं देखील या ठिकाणी विशेष असं कौतुक देखील करतो आणि त्याचबरोबरीने आपल्या परिषदेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय गणेशजींचं देखील या ठिकाणी विशेष असं कौतुक देखील करतो. एवढ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातली काळजी घेणारी परिषद ही सिंधुदुर्गामध्ये निर्माण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला राष्ट्रहित, शिक्षण हित आणि समाजाच्या हिताच्या संदर्भासोबतच विद्यार्थ्यांच्या हितासाठी कसं काम करता येईल त्याच्या संदर्भातला हा प्रयत्न खर तर आपल्या जिल्ह्याच्या नावाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग आणि त्याचबरोबरीने स्वरूपाच्या संदर्भातला हा कार्यक्रम म्हणून आजच्या दिवशी आपण पाठीमागच्या 4-5 वर्षामध्ये शिक्षक परिषदेच्या माध्यमातून चाललेले वेगवेगळे उपक्रम अनुभवतो आहोत. त्यातला महत्वाचा म्हणजे वैदिक शाळेचा एक चांगला असा उपक्रम नाईक सरांच्या आणि कार्यवाह सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाठीमागच्या वर्षामध्ये अनुभवायला देखील मिळालेला आहे. आणि आता देखील विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेचं किती अनन्यसाधारण महत्व असतं त्याच्यासाठी बालवयामध्येच याची सुरुवात करण्याच्या संदर्भातला हा प्रयत्न उभ्या महाराष्ट्राला आदर्श ठरावा अशा पद्धतीचा हा सर्व प्रयत्न चाललेला आहे. आणि म्हणून मी गणेशजींच्या सोबत आपले कार्यवाह रवीजी यांचं देखील या ठिकाणी प्रकर्षाने नाव घेऊ इच्छितो. एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी किती प्रामाणिकपणे धडपड करतो त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि म्हणून सिंधुदुर्ग वासियांच्या या उपक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा संपर्क प्रमुख या नात्याने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि परिषदेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची ही काळजी घेतली जाते आहे त्यांच्या जीवनामध्ये ते काहीतरी निश्चित भविष्यामध्ये या आता चाललेल्या उपक्रमाचा आदर्श ठेवून समाजाच्या साठी आपण देखील काहीतरी करणं लागतो आणि त्या गोष्टी करण्याच्या संदर्भातली प्रेरणा या उपक्रमातून मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा देखील तो व्यक्त करतो. आणि म्हणून मी सिंधुदुर्ग परिषदेच्या माध्यमातून चाललेल्या सर्व उपक्रमांचं विशेष असं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आपण मला आमंत्रित केलं त्याचबरोबरीने आठवणीने आवर्जून उपस्थितीच्या संदर्भातला देखील या ठिकाणी विनंती केली. या सर्व गोष्टींचा आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेता या ठिकाणी उपस्थितीबद्दल मी आपल्या सर्वांचे विशेष असं कौतुक देखील करतो.
आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नांद्रे सर. राष्ट्रहित, शिक्षण हित, विद्यार्थी हित आणि शिक्षक हित हे ब्रीद वाक्य घेऊन आपण सर्वजण शिक्षक परिषद मध्ये काम करत आहोत. याच्यातलाच एक भाग म्हणजे विद्यार्थी हित हे लक्षात घेऊन हा आपण उपक्रम राबवतोय. यासाठी बहुमोल असं वेळ देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल मी नांद्रे सरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या विभागचे राज्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय श्री राजेशजी सुर्वे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं सर्वांना माझा सहस्ने नमस्कार. आजच्या ऑनलाईन कार्यशाळेसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याचे संपर्क प्रमुख माननीय श्री नांद्रे सर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षक परिषदेचे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे स्नेही गणेशजी नाईक, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्माननीय कार्यवाह, त्यांचे सर्व सहकारी, आजच्या ऑनलाईन कार्यशाळेसाठी उपस्थित असणारे पालक, विद्यार्थी मित्र, बंधू आणि भगिनी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राष्ट्रहित, शिक्षण हित, विद्यार्थी हित आणि शिक्षक हिताला प्राधान्य देत असतानाच या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांचं जेवढं अभिनंदन करावं त्यासाठी या ठिकाणी शब्द अपुरे पडतील. कारण या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून माझा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, उद्या भविष्यामध्ये जिल्हा परिषदेचा विद्यार्थी उच्च पदावरती जावा, त्याला शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या एवढाच प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्गच्या टीमने या ठिकाणी सुंदर असा या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ज्याचा आदर्श राज्यातील परिषदेच्या तर सर्व कार्यकर्त्यांनी घेतलाच पाहिजे, पण राज्यातील सर्व संघटनांनी घेणं अपेक्षित आहे. कारण आजची कार्यशाळेमध्ये जिल्हा परिषदे शाळेतीलच विद्यार्थी 4थी आणि 5वी तरच त्यांनाच आपण डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून येणारा जो काळ आहे त्यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या पालकाच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती दूर झाली पाहिजे. कारण आज खाजगी शाळांमध्ये खाजगी ट्युशनला जायचं म्हटलं तर पालकांकडे आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा जाण्या येण्यासाठी तो वेळ लागतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शहरी ठिकाणी येण्यासाठी लागणारा वेळ लागतो, पैसा लागतो. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याच्या नंतर माझ्या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय ऑनलाईनच्या माध्यमातून एक सुंदर उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत एक समाजाचा आणि एक शिक्षकांचा एक समज आहे की शिक्षकांच्या संघटना शिक्षकांचे न्यायिक हक्क मांडण्यासाठीच आहेत. हे जर तितकं खरं असलं तरी शिक्षक परिषदेची जी उभारणी झालेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण राष्ट्रहिताला प्राधान्य देतो आणि राष्ट्रहिताचा विचार करत असताना उद्याचा भावी विद्यार्थी हा ज्या देशाचा खरा आदर्श आहे तोच पाया आहे आणि मग त्यालाच घडवण्याचं काम एक चांगल्या पद्धतीचं कार्य परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होतंय. म्हणून मी सर्व टीमचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आमच्या नांद्रे सरांनी सांगितलं की गेली 2-3 वर्ष आमचे गणेशजी आणि त्यांची सिंधुदुर्गची टीम अतिशय सुंदर अशी उपक्रम या ठिकाणी घेत आहे. गेल्या वर्षी त्यांनी वैदिक शिक्षणालाही प्राधान्य दिलेलं होतं, यावर्षी त्यांनी स्पर्धा परीक्षेला प्राधान्य दिलेलं आहे आणि निश्चितच हा उल्लेखनीय प्रशंसनीय असा उपक्रम आहे. मी सर्व टीमचं राज्याच्या परिषदेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेत नाही कारण विद्यार्थी बरोबर 6 वाजताच ऑनलाईनला जॉईन झालेले आहेत आणि मग त्यांच्यामध्ये वेगळी उत्सुकता आहे
त्यांचं आमचं मनोगत ऐकण्यापेक्षा त्यांना आपल्याकडनं काहीतरी शिकायचं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांनाही शुभेच्छा देतो. त्यांना सांगू इच्छितो, की बाळांनो, उद्याचं भविष्य, उद्याचं भारताचं भविष्य हे तुमच्या खांद्यावरती आहे. आणि म्हणून सुदृढ अशी जर लोकशाही जर निर्माण व्हायची असेल, तर आपल्यातूनच कलाम तयार होणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या मनामध्ये काही जर शंका असतील, तुम्ही मनमोकळेपणानं जे आमचे या ठिकाणी मार्गदर्शक आलेले आहेत त्यांना विचारा आणि एक चांगल्या पद्धतीनं ज्ञान प्राप्त करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये उज्ज्वल असं तुम्ही यश संपादन करावं, एवढीच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक परिषद. धन्यवाद. धन्यवाद सुर्वे सर. सुर्वे सरांनी आपल्या मनोगतात आपण राबवत असलेल्या उपक्रमाबाबत माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांनी यापुढील काळात स्पर्धेला जे काही महत्व आहे त्यामध्ये कसं टिकलं पाहिजे आणि त्यामध्ये मात करण्यासाठी उपक्रमाचा कसा फायदा होईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी आपला वेळ काढला याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या जो उद्घाटन कार्यक्रम आहे या उद्घाटन राजेचे सर वेळात वेळ काढून या वर्गाच्या उद्घाटनासाठी जॉईन झाले. त्याबद्दल मी सर्वांचे व्यक्त करतो आणि या छोटेखानी उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे हा संपला असं मी जाहीर करतो. आणि या पुढील जे मार्गदर्शन आपण बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात घेणार आहोत असे आमचे मार्गदर्शक श्री गणेश सावंत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यभार स्वीकारावा. धन्यवाद. सावंत सर. नमस्कार. आवाज येतोय का? नाही सर. आवाज येतोय सर. येतोय, आवाज येतोय. ओके. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा सिंधुदुर्ग आणि गुरुवर्य समूह यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचा पहिलाच लेक्चर घेण्याची संधी मला मिळाली. तर मी विषय घेणार आहे तो बुद्धिमत्ता आहे. आज प्रत्यक्ष विषयाला सुरुवात न करता फक्त घटक जे आहेत ते कोणते आहेत आणि आपण प्रत्यक्ष जेव्हा घटक घेणार आहोत तर त्याच्यातले सब टॉपिक कोणते आहेत त्याची पहिल्यांदा माहिती घेऊयात. तर आपला पहिला घटक जो आहे जो आपण घेणार आहोत तो आहे श्रेणी पूर्ण करणे. पालक जर असतील तर लक्ष द्या. पहिला एकूण 16 घटक आहेत. त्यातला पहिला घटक जो आहे तो श्रेणी पूर्ण करणे. त्यातला पहिला उपघटक जो आहे तो संख्यामाला, दुसरा उपघटक जो आहे तो अक्षरमाला आणि तिसरा उपघटक जो आहे तो सतत नमुना श्रेणी. त्यातला बऱ्यापैकी तिसरी चौथीमध्ये जर तुम्ही स्पर्धा परीक्षा दिलेले विद्यार्थी असाल तर बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल की संख्यामाला आणि अक्षरमालाबद्दल. सतत नमुना श्रेणी हे काहीतरी एक नवीन आहे आणि बऱ्याच वेळा ह्याच्यावर अडकायला होतं. अगदी मला सुद्धा सतत नमुना श्रेणी हा जो घटक आहे तो जरा कठीण वाटतो. संख्यामाला अक्षरमालामध्ये पण बऱ्यापैकी पॅटर्न आहेत. त्याचा अभ्यास आपण तो टॉपिक घेताना करणारच आहोत. त्यानंतर आपला दुसरा विषय जो आहे तो आहे सहसंबंध किंवा समसंबंध. तर सहसंबंध आणि समसंबंध याच्यामध्ये उपघटक जे आहेत ते समानता ओळखणे. कसा प्रश्न असतो की पहिल्या आणि दुसऱ्या घटकाचा संबंध जो असतो तो तिसऱ्या आणि चौथ्या घटकाचा असतो. आपल्याला पहिला आणि दुसरा घटक दिलेला असतो, तिसरा दिलेला असतो, आपल्याला चौथा शोधायचा असतो. त्याच्यामध्ये आता काय काय असतं बघा. अक्षरांची समानता असू शकते, अंकांची समानता असू शकते, शब्दांची समानता असू शकते किंवा असं पण असू शकतं की एखादं राज्य दिलं आणि त्याची राजधानी दिली, दुसरं एखादं राज्य दिलं आणि त्याची राजधानी शोधायची असेल असं पण असू शकतं किंवा संख्येची पण समानता असू शकते. त्यानंतर तिसरा घटक जो आहे तो वर्गीकरण. आता ह्याच्यामध्ये आपण जे उपघटक बघणार आहोत त्यातला पहिला उपघटक जो आहे तो चुकीचा घटक ओळखा. ऑड मॅन आउट बऱ्यापैकी असतं. 4 पर्याय दिलेले असतात. त्यातला चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा असतो.
जवळजवळ सगळ्याच परीक्षामध्ये हा प्रश्न पडतो. त्याच्यामध्ये पण भरपूर पॅटर्न्स आहेत, ते पॅटर्न्स आपण बघणार आहोत. त्यानंतर गटात न बसणारी आकृती ओळखा, शब्दसंच ओळखा किंवा अन्य काय असेल ते ओळखायचं आहे. हा पण वर्गीकरण मधला एक उपघटक आहे. 4 पर्याय असतात, त्यातले 3 असतात ते सारखे असतात, त्यातला वेगळा ओळखायचा असतो. म्हणजे तो चुकीचा घटक ओळखा सारखाच प्रश्न आहे. त्यानंतर सेम चुकीचा घटक ओळखा, त्यामध्ये विषम संख्या म्हणजे चार संख्या दिलेल्या असतील तर त्यातल्या 3 मूळ संख्या असू शकतात, एक संयुक्त असू शकते, 3 संयुक्त असू शकतात, एक मूळ संख्या असू शकते. असे भरपूर पॅटर्न्स असू शकतात. तर तोही घटक वर्गीकरणामध्ये आहे. तर आतापर्यंत आपण कोणते घटक बघितले बघा. पहिला श्रेणी पूर्ण करणे, त्याच्यामध्ये संख्यामाला, अक्षरमाला, सतत नमुना श्रेणी हे घटक येतात. त्यानंतर आहे सहसंबंध किंवा समसंबंध, याच्यामध्ये समानता ओळखायची आहे. दोघांमधली समानता दिलेली असते, तिसऱ्याची आणि चौथ्याची ओळखायची असते. आणि त्याच्यामध्ये संख्येची असू शकते किंवा अंकांची समानता असू शकते किंवा अन्य काही असू शकतं. त्यानंतर तिसरा घटक जो आहे तो वर्गीकरण आहे. त्याच्यामध्ये पुन्हा ऑड मॅन आउट, चुकीचा घटक ओळखायचा असतो. त्याच्यामध्ये संख्या असू शकते, अक्षर असू शकतात किंवा शब्द असू शकतात, काही असू शकतं. चौथा जो महत्वाचा घटक आहे तो आहे सांकेतिक भाषा. जवळजवळ अगदी पहिलीपासूनच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सांकेतिक भाषा हा विषय घेतलेला असतो. अगदी सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात. मला वाटतं जर प्रश्न समजला तर आपण नक्कीच सांकेतिक भाषा हा जो घटक आहे तो सोडू शकतो. आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या सांकेतिक भाषा असतात बघा. अक्षर, त्याच्यामध्ये फक्त अक्षरं दिलेली असतात आणि त्याच्यासाठी कोडवर्ड दिलेले असतात, त्याची सांकेतिक भाषा दिलेली असते, ती आपल्याला शोधून काढायची असते. काही वेळा शब्द असतात, शब्दांना सांकेतिक भाषा दिलेली असते, ती आपल्याला शोधून काढायची असते. काही वेळा वाक्य असतात. आता हल्ली मी काही स्पर्धा परीक्षांमध्ये बघितलंय की चायनीज लँग्वेज वापरली जाते आणि त्याची सांकेतिक भाषा बनवली जाते. तर बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेमध्ये ह्याचा वापर होतो. पूर्ण वाक्यच असतं आणि त्याची सांकेतिक भाषा असते. त्यानंतर ग्रुप केलेले असतात, दोन भाग केलेले असतात. एका बाजूला अंक असतात, एका बाजूला शब्द असतात. मग त्याच्यातून आपल्याला ओळखायचं असतं की कोण ओके. ठीक आहे. आपण आवाज येतोय का नाईक सर? हा, आवाज येते, बोला बोला. ओके. आपण आलो होतो सांकेतिक भाषा ह्या टॉपिकवर. त्याच्यामध्ये झालं होतं, वाक्यापर्यंत झालं होतं. त्यानंतर सावंत सर, हा. हम्म. तुमचा व्हिडिओ बंद आहे की सुरू आहे? बंद आहे. बंद आहे. ओके. मला वाटलं टेक्निकल काही प्रॉब्लेम आहे. नाही, बंद आहे. ठीक आहे. ओके. येतोय, आवाज येतोय. ओके.
मग सांकेतिक भाषामध्ये चौथा उपघटक जो आहे आपला तो आहे संमिश्र आहे. त्याच्यामध्ये अक्षर आणि अंक असं दोन्ही पण मिक्स असतं आणि त्याच्यावर सांकेतिक भाषा तयार केलेली असते. सांकेतिक भाषामध्ये एवढं पुरेसे आहे की अक्षरांची सांकेतिक भाषा, शब्दांची सांकेतिक भाषा, वाक्यांची सांकेतिक भाषा आणि संमिश्र अक्षर आणि अंक. त्यानंतर पाचवा टॉपिक जो आपला आहे तो आहे नातेसंबंध. अगदी सोप्या पद्धतीत नातेसंबंध कसे शोधायचे खूप कॉम्प्लिकेटेड करून एक्झाम्पल्स दिलेली असतात. आपल्याला लक्षात येत नाही की कोणतं नातं आहे ते. पण आपल्याकडे सोप्या खूप ट्रिक्स आणि टेक्निक्स आहेत. त्याच्यामध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने शोधू शकतो की कोणतं नातं आहे. त्यासाठी काय सिम्बॉल्स आणि सायन्स वापरून आपण हे नातेसंबंध हा टॉपिक बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार आहात. त्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो कुठला प्रश्न. हल्ली अगदी प्राथमिक स्तरापासून कुठला प्रश्न म्हणजे कोडी किंवा अन्य प्रश्न जे असतील ते स्पर्धा परीक्षेमध्ये टाकले जातात आणि बऱ्याच वेळा भाषा वापरली जाते ती खूप संदिग्ध भाषा असते. त्यामुळे भरपूर मुलं कन्फ्यूज होतात की कसं शोधायचं त्याचं उत्तर. जर आपण एका एका ओळीचा अर्थ लावत गेलो तर ते 100% आपण त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर कुठं प्रश्न आणि कोडी याचं उत्तर कसं शोधायचं किंवा त्याच्या उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर नंतरचा महत्वाचा टॉपिक जो आहे आपला तो दिशा. सगळ्यात मला वाटतं बुद्धिमत्तामधील सर्वात कठीण विषय जो असेल तो दिशा. कारण बऱ्याच वेळा आपल्याला माहिती सगळ्या दिशा असतात पण खूप 45 अंशामध्ये फिरणं, 90 अंशामध्ये फिरणं, पश्चिमेला तोंड करून उभं राहणं किंवा कोणतरी एखादं योगासन करत आहे आणि त्याचा चेहरा सूर्याकडे आहे अशा भाषेचा वापर करणं. अशा काही क्वेश्चन्स असतात. तर ते पण आपण अगदी सोप्या पद्धतीने कसं शोधायचं ते बघणार आहोत. त्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो तार्किक वेन आकृती. एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन्स असतात. एकदम सोपं असतं. फक्त वेन डायग्राम काढून वेन आकृती काढून ते प्रश्न कसे सोडवायचे आहेत ते प्रश्न कसे सोडवायचे त्याची माहिती आपण घेणार आहोत. म्हणजे एकूण 8 टॉपिक जे आहेत त्यात आपण बघितलेले आहेत. 9वा टॉपिक जो आहे जवळजवळ सगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन जे असतात ते ह्या टॉपिकवर असतात. आकृत्यांचे पृथक्करण. अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या असतात. माझा एक 8-10 वर्षाचा स्पर्धा परीक्षेचा अनुभव आहे की सगळ्यात जास्त प्रश्न ह्या
नाईक सर. नाईक सर. सावंत सरांना थोडीशी तांत्रिक अडचण येते, टेक्निकल सर आवाज इश्यू आहे. येतोय? थोड्या आवाज वेळात येतोय? ते जॉईन होते. सर आवाज येतोय का सर? करडे सर. करडे सर. नाईक सर आवाज येतोय? नाईक सर. हा येतोय, आवाज येतोय. ओके ओके थँक्यू. ठीक आहे, थोडा प्रॉब्लेम आला होता. काय माहिती आवाजच जात नव्हता. ठीक आहे. आपण आलो होतो आकृत्यांचे पृथक्करणमध्ये. त्याच्यामध्ये पहिला उपघटक जो आहे तो आहे आकृत्यांची मालिका. आपण बघितलं की 4 किंवा 5 आकृत्या असतात. पुढची आकृती ओळखायची असते कोणती असेल ती. त्यानंतर दुसरा उपघटक जो आहे मालिकेतील गहाळ झालेली आकृती शोधणे. म्हणजे एक 4-5 आकृत्या दिलेल्या असतात आणि त्यातली एखादी आकृती म्हणजे 5 आकृत्या असतील तर 4च आकृत्या दिलेल्या असतात. एक आकृती दिलेली नसते. आपल्याला ती शोधायची असते आणि हा आकृत्याचे पृथक्करण मध्ये दुसरा घटक आहे. आणि तिसरा घटक जो आहे तो चुकीची आकृती शोधणे. एक 4 किंवा 5 आकृत्या दिलेल्या असतात. त्यातली 4 आकृत्या सारख्या असतात आणि एक आकृती मात्र चुकीची असते. जी चुकीची आकृती आहे तीच आपल्याला शोधायची असते. सगळ्यात सोपा घटक जो आहे आकृत्यांचे पृथक्करण हाच आहे. पण काय होतं बऱ्याच वेळा आपण सोपा घटक म्हणतो आणि नजर चुकीने काही चुका करून बसतो. त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान जे होतं ते ह्या घटकामध्ये होतं. मी बऱ्याच वेळा मुलांचं बघितलंय की आकृत्यांचा प्रश्न बरेच मुलं म्हणतात की सोपे प्रश्न असतात आकृत्यांवर. पण मार्क्स पण जातात ते आकृत्यांचेच जातात. त्यानंतरचा आपला पुढचा घटक जो आहे तर्कशक्ती. बऱ्याच मुलांना हा प्रश्न सोडवताना प्रॉब्लेम होतो. प्रश्न अगदी सोप्या पद्धतीचा असतो. समजा एका आपल्याच मित्राने एखाद्या दुसऱ्या मित्राचं पेन घेतलं, तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न विचारलेला असतो. तर
चार पर्याय दिलेले असतात आणि चार पर्याय सारखे दिलेले असतात. आपल्याला वाटतं की सगळे पर्याय बरोबरच आहेत. मग त्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो. त्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो आणि याच्यावर एक मला वाटतं 5वी स्कॉलरशिपला पण प्रश्न असतो आणि बाकी स्पर्धा परीक्षांमध्ये पण ह्याच्यावर प्रश्न असावा. तर हे प्रश्न कसे सोडवायचे किंवा अ, हे विधान दिल्यानंतर त्याचा निष्कर्ष कसा काढायचा ते आपण बघणार आहोत. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे 2 टॉपिक्स जे आहेत, ते आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा. बऱ्याच वेळा काय होतं, की आपण काय करतो आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमामध्ये लोकांमध्ये कन्फ्यूज होतो आणि आरशातील प्रतिमा जी आहे, ती आपण पाण्यातली शोधतो आणि पाण्यातली प्रतिमा जी आहे, ती आरशातील शोधतो. त्यामुळे प्रश्न बघणं आणि त्या प्रतिमा कशा शोधायच्या, त्यांचे काय टेक्निक्स आहेत किंवा ट्रिक्स आहेत, ते आपण बघणार आहोत. आरशातली प्रतिमा असेल तर ते कशाप्रकारे कन्व्हर्ट होते आणि पाण्यातली असेल तर कशी कन्व्हर्ट होते. तर ते आपण बघणार आहोत अगदी सोप्या ट्रिक्स आणि टेक्निक्स वापरून. त्यानंतरचा घटक जो आहे भूमिती, अगदी 3री, 4थी, 5वीला पण ह्याच्यावर प्रश्न असतात भूमितीवर. सोपे जरी असले तरी पण प्रश्न 100% असतात. अगदी इष्टिकाची तिला कडा किती किंवा बाजू किती वगैरे असे प्रश्न विचारतात आणि ह्या गोष्टी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर भूमिती हा टॉपिक पण आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आणखी काही घटक जे आहेत, ते मी आता इथे घेतलेले नाहीत. पण भूमितीमध्ये भरपूर घटक आहेत, ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर 14वा टॉपिक जो आपला आहे, तो आहे तो पेपर कटिंग. अतिशय कठीण भाग जो आहे पेपर कटिंग, हा असणार आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, की आकृती तुम्हाला दिलेली असते पहिल्यांदा आणि ती जर कट केली किंवा ती कापली, तर ती पुढे कशी दिसेल असं विचारलेलं असतं आणि एक 2-4 प्रश्न तरी प्रत्येक परीक्षेत ह्याच्यावर असतात. आपल्याला इमॅजिन करायचं असतं, की ही कापल्यानंतर आकृती कशी दिसेल. तर अगदी सोप्या पद्धतीने पेपर कटिंग केल्यानंतर एखादी आकृती कशी दिसेल, याची माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी अगदी सोप्या ट्रिक्स आहेत. म्हणजे एकदा कागद जरी एक रफ कागद घेतला आणि त्याच्यावर आपण जरी कटिंग करून बघितलं, तर ती आकृती पुढे कशी दिसेल, हे आपण शोधू शकतो. त्याच्या ट्रिक्स कोणत्या आहेत किंवा टेक्निक्स कोणते आहेत, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात सोपा पण कठीण, म्हणजे जर समजला तर माझ्या मते मराठी विषयापेक्षा सोपा असा प्रश्न आणि नाही समजला तर गणित विषयापेक्षा कठीण असा टॉपिक म्हणजे घन आणि फासा. अ, बऱ्याच वेळा असं विचारतात, की समजा 2-3 फासे असतात आणि समजा एका फाश्यावर 1 अंक असेल, दुसऱ्या फाश्यावर 2 अंक असेल, तिसऱ्या फाश्यावर 4 असेल. तर प्रश्न असा असतो, की 4च्या अपोझिट कोणता अंक असेल? असं बऱ्याच वेळा विचारतात आणि अ, आपल्याला समजत नाही, की आपण ते कसं काढायचं? अगदी सोपी ट्रिक आहे. अगदी मी म्हणतो 10 सेकंदात आपण त्याचं उत्तर काढू शकतो, की अ, विचारलेल्या भाषाच्या अपोझिट विरुद्ध दिशेला कोणता अंक असेल, हे आपण शोधू शकतो. त्याच्यासाठी ट्रिक्स अँड टेक्निक्स आहेत ते आपण शोधणार आहोत. घन हा पण टॉपिक खूप किचकट आहे. अगदी आकृतीशिवाय आपण तो शिकू शकत नाही. मग तोही घटक आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर आपला शेवटचा घटक जो आहे, सगळ्यात महत्त्वाचा आकृती रचना आणि विश्लेषण जो भूमितीमध्येच असणार आहे. फक्त थोडासा वेगळा घटक म्हणून घेतलाय कारण काय बऱ्याच वेळा ह्याच्यावर वेगळे प्रश्न विचारतात. भूमितीमध्ये 100% हा घटक आहे. पण काही प्रश्न जे असतात ते गणित आणि भूमिती एकत्र करून असतात. त्यामुळे आकृती रचना आणि विश्लेषण हा घटक जो आहे तो थोडा वेगळा घेतलेला आहे. तर असे एकूण 16 घटक आहेत. हे पुढच्या 50 दिवसाचं आपलं जे नियोजन असणार आहे, त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत. पुन्हा एकदा रिपीट करतो कोणते घटक आहेत ते. पहिला घटक आहे श्रेणी पूर्ण करणे. दुसरा घटक जो आहे तो सहसंबंध किंवा समसंबंध. तिसरा घटक जो आहे तो वर्गीकरण. चौथा घटक जो आहे तो सांकेतिक भाषा. 5वा घटक जो असणार आहे तो नातेसंबंध. 6वा घटक जो असणार आहे तो कूटप्रश्न किंवा कोडी. 7वा घटक जो आपला असणार आहे तो दिशा. 8वा घटक जो आपला असणार आहे तो तार्किक वेन आकृती. अतिशय सोपा घटक. त्यानंतर 9वा घटक आपला असणार आहे तो आकृत्यांचे पृथक्करण. 10वा घटक तर्कशक्ती किंवा भावनिक बुद्धिमत्ता. 11वा आणि 12वा घटक आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब. 13वा आपला घटक जो असणार आहे तो भूमिती. 14वा आपला घटक असणार आहे तो पेपर कटिंग.
15वा घटक घन आणि पासा आणि 16वा आपला घटक असणार आहे तो आकृती रचना आणि विश्लेषण. अशा प्रकारे 16 घटक आहेत. त्यातील आज फक्त घटकांची ओळख करून द्यायची होती. उद्यापासून आपण प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करणार आहोत आणि आपला पहिला घटक जो असणार आहे तो श्रेणी पूर्ण करणे हा असणार आहे. साधारण एका लेक्चरमध्ये पूर्ण होतोय की बघूयात, नाहीतर त्याला आणखी लेक्चर्स पण लागू शकतात. तर आपण उद्या तो घटक चालू करूयात. नाईक सर. हॅलो सर, बोला ना. सर, माझ्या मते फक्त आता घटक जे आहेत त्यांची माहिती दिलेली आहे आणि उद्यापासून आपण पहिला घटक चालू करूया. ठीक आहे सर, चालेल, हरकत नाही. काही धन्यवाद. जणांना जॉईन होण्यासाठी काही जणांना अडचण येत असावी, यामुळे आज काही जण जॉईन झाले नव्हते. त्यामुळे आपण ओळख घेतलेली आहे, कारण 30 पर्यंत जॉईन झालेले होते. युट्यूबला 15 पर्यंत जॉईन झालेले होते. म्हणजे सर्व विद्यार्थी जॉईन झालेले नाहीत. त्यांना काही अडचणी प्रत्येकाला आलेल्या असाव्यात. त्या अडचणी आज आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून उद्याच्या याच्यामध्ये 100% विद्यार्थी जॉईन होतील. बाकीचे युट्यूबला त्याचा लाभ घेतीलच. आणि शक्यतो उद्यापासून कोणी क्लासेसच्या वेळेत सगळ्यांनी हजर राहावं आणि याचा लाभ घ्यावा, जेणेकरून झूमला जॉईन होण्याचा एक फायदा असेल की तुम्हाला शेवटच्या वेळेमध्ये तुम्हाला शंका तुमच्या विचारता येतील प्रत्यक्ष मार्गदर्शकांना. त्याच्यामुळे शक्यतो पहिल्या 100 मध्ये जॉईन होण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. सर, कडे सर. नाईक सर, फक्त सगळ्यांना हा, अनम्यूट बोला करा. ना. काही शंका असतील तर घेऊयात फक्त. नाईक सर. हो, सगळ्यांना आपण रिक्वेस्ट पाठवलेली आहे. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी स्वतःला अनम्यूट करा. ओके. ज्योत्स्ना देसाई यांना बोलायचं आहे का? जिया परब, कोणाला काही यावर शंका असेल तर विचारू शकता. नाही बघा आता मी उद्यापासून घेऊ क्लास. जिया परब यांना बोलायचं आहे का? नाही. सावंत सर, वाटत नाही कोणाला बोलायचं असावं, असं नाही वाटत. ठीक आहे, ठीक आहे. देवश्री मेस्त्री, कारण जेव्हा प्रत्यक्ष अध्यापन चालू असेल त्यावेळी शंका येतील. हो, ते झालं 100%. उद्यापासून चालू करूया ओके. सर. पहिला टॉपिक. हा, उद्या आपण सुरू करूया. बरोबर शार्प 6 वाजता उद्याचा क्लास सुरू होईल. बाकीचे जे जॉईन झालेले आहेत, ढगाळ वातावरण पण काही ठिकाणी असावं, त्यामुळे नेटवर्कचा इश्यू काही जणांना असावा म्हणून जॉईन झालेले नसावे. पण आपलं सुरू केलं तरी चालू शकतं का, की युट्यूब लाईव्हला ते बघू शकतील, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि शक्यतो विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम नसेल तर आपण 1 तासाचा दीड पावणे 2 तासापर्यंत पण जर विद्यार्थी कसे रिस्पॉन्स देतात त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तासिका. ओके. ओके. पुन्हा एकदा सर्व जॉईन झालेल्या विद्यार्थी, शिक्षक, पालक सुद्धा काही जण जॉईन विद्यार्थ्यांसोबत झालेले असतील, त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि आजचा जो छोटेखानी उद्घाटन कार्यक्रम आणि घटकांची ओळख हा जो टॉपिक होता, याबाबत गणेश सावंत सरांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आभार व्यक्त करून आजचे ते उद्घाटन आणि तासिकेचा जो कार्यक्रम होता आज संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर, हॅलो सर. हा, बोला मॅडम, बोला. किती वेळ असेल क्लास साधारणतः? हॅलो सर. 1 तास धरून चला मॅडम. हो, चालेल असू दे. आणि सर, लाईव्ह दिसणार ना तुम्ही? हो, दिसणार, लाईव्ह दिसणार. हा, चालेल. थँक्यू सर.
आजीकडून